विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मंत्री बावनकुळेंचा निर्णय. डहाणूतील 30 हेक्टर जमीन वन विभागाला मिळणार. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक. तज्ज्ञ समितीचा अहवाल मागवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सचिन अहिरांची भेट. विधान परिषदेचे उपसभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली अहिरांची भेट. उद्धव ठाकरेंना आता हिंदूंची आठवण झाली. हिंदूंवर बॉम्ब टाकलेल्यांना घेऊन फिरणारे ठाकरेच होते. शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू आगमारे यांची टीका. कोल्हापुरातल्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली. करूळ घाट मार्गे तळ कोकणामध्ये जाणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग बंद. दरड हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू. रत्नागिरीमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूरस्थितीवर प्रशासनाची करडी नजर. मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पाणी पातळी झपाट्यानं वाढली. लातूरच्या घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन. गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं तरुण चढला खांबावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.